पोलीस भरती 2024ला विचारलेला प्रश्न, रायगड जिल्ह्याला प्रश्न विचारला आहे. प्रश्न सोपा आहे, 2 सेकंदामध्ये सुटतो. एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात, तर त्या चाकाचे 1.5 मिनिटात किती फेरे होतील? तर फक्त याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे, पहा कसं सोडवायचं. तर एका सेकंदामध्ये 8 फेरे होतात, तर आपल्याला विचारलं आहे 1.5 मिनिट. 1.5 मिनिट म्हणजे किती? तर 90 सेकंद म्हणजे किती? यामध्ये आता तिरपा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 90 गुणिले 8 बरोबर आहे 8 शून्य शून्य आणि 8 9 72, तर 720 फेरे होतील. पर्याय डी हा आपला बरोबर आहे, 720. हा प्रश्न बघा काय आहे. एका व्यवहारात झालेला 10,500 रुपये नफा अ, य आणि क या तिघांना अनुक्रमे 3 जसे 5 जसे 7 या प्रमाणात वाटल्यास क ला मिळणारा वाटा किती आहे? तर आपल्याला क चा वाटा काढायचा आहे, म्हणून जेवढा तिघांचा नफा दिलेला आहे ते आधी लिहून घ्यायचा 10,500 आणि या तिघांची बेरीज करायची. 5 आणि 7 आणि 5 12 आणि 3 15. आणि कोणाचा वाटा विचारलेला आहे आपल्याला? तर क चा वाटा विचारलेला आहे. तर क ची फी किती? 7, म्हणून गुणिले 7. आता भाग द्या, 15 भाग द्या. 105 वरचे 2 शून्य. 700 गुणिले 7, 7 7 49 आणि 2 शून्य जशाल तसे. म्हणजेच क चा वाटा किती आहे? 4,900 रुपये आहे. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. 9 13 11 17 14 22 18 28. हा कसा सोडवायचा बघा. 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18 आणि 18 आणि 5 23. इथे येईल 23. नंतर दुसरा बघा, 13 आणि 4 17, 17 आणि 5 22. इथं 4 न प्लस, इथं 5 न प्लस, इथं 6 न प्लस, 22 60 आणि इथं 7 न प्लस. मग 28 आणि 7 35. 23 35 उत्तर आपलं आलेलं आहे. 23 आणि 35. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे, 23 35. प्रश्न बघा काय. 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7,800 रुपये आहे, तर 90 विद्यार्थ्यांच्या त्या सहलीला एकूण खर्च किती? तर आपल्याला बघा प्रश्न कसा सोडवायचा आहे. 65 विद्यार्थ्यांचा खर्च आपल्याला दिलेला आहे 7,800 रुपये, तर 90 विद्यार्थ्यांचा किती? यामध्ये त्यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. 90 गुणिले 7,800 भागिले 65. भाग द्या 5 न. 5 1 5 उरला 1, 5 3 15. परत इथं 5 1 5 उरले 4, 5 8 40. खाली 13 वरती 18 उरले. आता 13 ने 78ला भाग द्या. 13 1 13, 13 सक्की 78. 600 गुणिले 18, तर 18 पंच्याण्णव 18 सक्की 108 आणि वरचे 2 शून्य. म्हणजेच उत्तर 10,800. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. 10,800 रुपये हे एवढे पैसे एकूण खर्च होईल. खडूला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडास पूल म्हटले, तर वर्गात कोण शिकवणार? आपल्या वर्गात कोण शिकवतात? तर शिक्षक शिकवतात. इथे शिक्षकाला काय म्हटलं आहे? शिक्षकाला दगड म्हटलं आहे. तर म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर दगड आहे. आपल्याला विचारले वर्गात कोण शिकवणार? तर दगड. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. 5 15 60 6 प्रश्नचिन्ह 120 7 35 210. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? बघा याचा आणि याचा संबंध काय लागतो? तर 1 वजा करून यांचा गुणाकार केला आहे आणि यांचा पण 1 वजा करून गुणाकार केलेला आहे. 1 वजा केलं किती राहतात? 4. 15 चौक 60. उत्तर 60. इथे बघा 35 सक्क 210. आता इथं आपल्याला प्रश्नचिन्ह जागी काय आहे ते करायचं आहे. तर इथं 1 मायनस केलं किती राहणार? 5. मग किती गुणिले 5 120 होणार? तर 24 गुणिले 5 बरोबर आहे 120. म्हणून आपलं उत्तर आहे 24. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे.